नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेती चांगली पिकावी, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद मिळावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठुरायाच्या शासकीय पूजेनंतर प्रार्थना। तर लहान पंढरपुरात स्वच्छतेची वारी, विठुरायाच्या दारी उपक्रम उत्साहात संपन्न। बाबा पेट्रोल पंप ते छोटं पंढरपूर मार्गावरती महापालिकेची स्वच्छता दिंडी, 200हून अधिक सफाई कर्मचारी, आयसीटी टीम आणि घंटागाड्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत। पंढरीत आज भक्तिसागर उसळल्याचं पाहायला मिळत आहे। परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली। आषाढी एकादशी महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरवगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्याला मिळाला। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा शनिवारी पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न झाली। यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने राहणार गौरगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव या शेतकरी दाम्पत्याला मिळाला। बाळासाहेब माने वय 70 हे शेतकरी असून गेल्या 20 वर्षांपासून आळंदी पंढरपूर पायीवारी करतात। यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत। मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली, तेव्हा प्रथम रांगेत असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून केली। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते। आज पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहोचले। 2:30 वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली। यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 6व्यांदा विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली। त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न झाली। रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते, तर पाद्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली। यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत। पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे। सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत। आषाढी एकादशीच्या पर्व काळातील स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची दाटी झाली आहे, तर पंढरीला आज भक्तीचा महापूर आलाय। संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, महाद्वार येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे, तर प्रदक्षिणा मार्गावरती नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्यांनी गर्दी केली आहे। पदस्पर्शी दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर केली आहे। दर्शन रांगेत जवळपास 80,000हून अधिक भाविक उभे आहेत। दरम्यान कालपासून पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालाय। आषाढी एकादशीच्या निमित्ताने छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे आयोजित स्वच्छतेची वारी विठुरायाच्या दारी हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। महावीर चौकीतून सकाळी 10 वाजता महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीला प्रारंभ झाला। यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेविका सीमा साळवे, आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन नंदकिशोर भुंबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने दिंडीच्या मार्गाची स्वच्छतेत सहभागी झाले। दिंडीत घनकचरा व्यवस्थापन विभागाने 200हून अधिक स्वच्छता कर्मचारी, आयसीटी टीम तसेच 10हून अधिक घंटागाड्यांचा सहभाग होता। झाडू, फावडे आणि स्वच्छतेची साधने हातात घेऊन कर्मचाऱ्यांनी बाबा पेट्रोल पंप ते छोटे पंढरपूर या महामार्गावरती स्वच्छता करत वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला।
मार्गावरील कचरा संकलन, जनजागृती आणि वारकऱ्यांना आवश्यक ती मदत यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि इतर सहाय्यक यंत्रांची सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना महापौर समीर राजूरकर म्हणाले की आयुक्त अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने स्वच्छतेची वारी विठुरायाच्या दारी हा अत्यंत आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हा उपक्रम पुढील अनेक वर्ष सातत्याने सुरू राहावा अशी अपेक्षा त्यांची आहे. विठुरायाच्या भक्तांची सेवा करण्याची ही संधी आम्हाला लाभावी यासाठी मी विठुरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये म्हणाले की आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी येतात. त्यांच्या सेवेसाठी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने केलेलं नियोजन अत्यंत कौतुकास्पद आहे. शहरातून लाखो भाविक मार्गक्रमण करतात. त्यांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आयुक्त अमोल येडगे म्हणाले की आषाढी एकादशीच्या निमित्ताने छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची ही महापालिकेला लाभलेली मोठी संधी आहे. यंदा प्रथमच सफाई कर्मचाऱ्यांसोबत आयसीटी टीम ही या सेवा कार्यात सहभागी झाली आहे. स्वच्छतेचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. रुग्णवाहिका अधिकारी आणि कर्मचारी सतत संपर्कात राहून वारकऱ्यांना मदत करतील. विठुरायाच्या भक्तांची सेवा करताना ही आषाढी एकादशी सर्वांच्या कायम स्मरणात राहील अशा समर्पित भावनेने सर्वांनी काम करावं. नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलकांवरती झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध तसेच मुंबईतील आंदोलकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आज खुलताबाद तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव घोरपडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली आहे. आंदोलनानंतर तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आलं. निवेदनात आंदोलकांनी नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मुंबईतील आंदोलनादरम्यान घटक करण्यात आलेल्या आंदोलकांना न्याय मिळावा तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचा सन्मान राखावा अशी मागणी निवेदनातून देण्यात आली. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, सुरक्षा व उत्तरदायित्व वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी केंद्र शासनाने ठोस पावले उचलावीत अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध पक्षांचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांनी शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करावं अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव घोरपडे, तालुका अध्यक्ष जालिंदर गायकवाड, काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष अनिल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे ओम गीते, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ, दिनेश श्रीसुंदर, आसिफ शेख, मयूर वाघ, अनिल श्रीखंडे, प्रवीण काळे, रोहित राठोड, लखन राठोड, अरुण वरपे, दीपक भागडे, अनिल भागडे, सुदाम जाधव, प्रभू राठोड, कृष्णा तुरे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी कोणते अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आज भारतातील तरुण रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांना जाब विचारतोय. जर त्यांच्यामध्ये काही गट्स असते तर त्यांनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता, तरुणांना न्याय दिला असता. आज खुलताबाद तालुक्यातील संपूर्ण महाविकास आघाडीचे पक्ष, कार्यकर्ते, सन्माननीय नलावडे साहेब, सन्माननीय घोरपडे साहेब, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्वजण आपण आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुढील कालावधीमध्ये देखील
आपण सर्वांनी तरुणांच्या हितासाठी असेच येऊन रस्त्यावर येऊन तरुणांना न्याय देऊ हीच अपेक्षा. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष संचालनालयाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत हा आरोग्य सेवेचा उपक्रम सुरू राहणार आहे. याची सुरुवात राज्य कर्करोग संस्था अर्थात शासकीय कर्करोग रुग्णालय येथे कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन करून करण्यात आली आहे. या प्रसंगी दिव्यांग कल्याण व दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते मॅमोग्राफीद्वारे कर्करोग निदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी मंत्री अतुल सावे यांनी राज्य शासनाद्वारे आजपर्यंत कर्करोग रुग्णालयाला वेळोवेळी मदत केलेली असून यापुढेही मदत करण्याची ग्वाही दिली. उद्घाटन प्रसंगी महापौर समीर राजूरकर यांनी गोरगरीब कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी देणगी स्वरूपात देऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली मदत करावी असं आवाहन केलंय. या प्रसंगी अभ्यागत समिती अध्यक्ष तथा आमदार प्रदीप जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त अमोल येडगे, अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, किशोर शितोळे, नगरसेवक शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, जालिंदर शेंडगे, सुरेंद्र कुलकर्णी, अभ्यागत समिती सदस्य राजू आहिरे, इतर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमास घाटी रुग्णालयातील उपअधिष्ठाता डॉक्टर काशीनाथ गरकल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर दर्पण चक्कल, स्त्रीरोग कर्करोग विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना राठोड, डॉक्टर भक्ती कल्याणकर, डॉक्टर आदिती लिंगायत, डॉक्टर बालाजी शेवाळकर, डॉक्टर अजय बोराळकर, डॉक्टर इशरत करीम, डॉक्टर वसंत पवार, डॉक्टर प्रभाकर चिरवणकर, सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर, स्टाफ, प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णालयात तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत कर्करोग निदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. डॉक्टर अंजली वासडीकर, प्राध्यापक किरण शाखा यांनी अभ्यागतांना मॅमोग्राफी तपासणीबाबत माहिती करून दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी बंगाली यांनी तर प्रास्ताविक विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी केला. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी रुग्णालयाचा लेखाजोखा सुरू केलेल्या रुग्णसेवांची माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शन डॉक्टर ऋषिकेश खाडीलकर यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी किशोर सुलाने, मेट्रन मंदाकिनी ठोकळ, प्रवीणा मोरे, बालाजी देशमुख, इंदर जाधव, डॉक्टर सचिन कांबळे, बाळू निकाळजे, रविराज अपार, सतीश खरात, सिद्धार्थ जाधव, आकाश राऊत व इतर प्रशासकीय रुग्णालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद.
हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर्स सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाविषयी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी कोमल कोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये 13 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या अभियानाची आपण सुरुवात केलेली आहे. या अभियानामध्ये शिक्षण विभाग असेल आणि महिला बाल विकास विभाग आणि इतर विभाग मिळून आम्ही एक माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक कृती आराखडा तयार केलेला आहे. आणि त्या कृती आराखड्यामध्ये 13 ते 31 जुलैपर्यंत जे विविध उपक्रम दिलेले आहेत त्या उपक्रमानुसार आमचे दैनंदिन खालच्या स्तरावर विविध उपक्रम आणि कार्यक्रम या अनुषंगाने सुरू आहेत. हा अभियान आता आम्ही चांगल्या पद्धतीने इतर यंत्रणांच्या सहकार्याने राबवण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीसाठी अभियान राबवण्यात येत असून जिल्हा शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी या अभियानाचा उद्देश कथन केला आहे. नमस्कार, मी अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपणाशी हितगुज साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बालविवाह. या बालविवाहावरती मात करून संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये 13 जुलै ते 31 जुलै या संपूर्ण 15 दिवसामध्ये जनजागृती करण्यासाठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम नियोजन केलेले आहे. आणि हे 13 जुलै रोजी अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये या उपक्रमाचे उद्घाटन झाले. आणि हा अभियान हे एक लोक चळवळीत रूपांतरित व्हावं यासाठीचा मानस हा संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा आहे. आणि शाळांमधील विद्यार्थ्यांवरती संस्कार करून पालकांच्या मदतीने
बालविवाहाची ही जी प्रथा आहे ही संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार व्हावी यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन हे मनापासून काम करत आहे आणि संपूर्ण समाजातील घटकांना सुद्धा माझे आवाहन आहे, विनंती आहे की आपण सुद्धा या बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगरच्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि हे अभियान लोक चळवळ बनावी यासाठी आपले योगदान द्यावे. चला तर मग आपण संकल्प करूयात की आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करूयात. हा संकल्पच नव्हे तर आपण निर्धार देखील करूयात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 22 ते 28 जुलै दरम्यान बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिरास प्रारंभ झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचं अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे डॉक्टर MB लिंगायत यांनी आयोजन केलं आहे. शिबिराचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभागाच्या OPD क्रमांक 116 मध्ये दररोज ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शुक्रवार 24 रोजी पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सोमवार 27 रोजी गंगापूर आणि कन्नड आदी ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. यावेळी या सेवांचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुकरे यांनी केलंय. या प्रसंगी उपअधिष्ठाता डॉक्टर KD गरकल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, विभाग प्रमुख डॉक्टर प्रभा खैरे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर MB लिंगायत, अभ्यागत समिती सदस्य राजू अहिरे, प्राध्यापक डॉक्टर अनिल धुळे, डॉक्टर गजानन देशमुख, डॉक्टर मुक्तदीर अन्सारी, डॉक्टर निलेश कचनेरकर, डॉक्टर प्रवीण रणगीर, OPD इंचार्ज निर्मला शिंदे, सीमा भोसले आदींसह सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते. BMD ही एक वैद्यकीय चाचणी आहे जी आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचं प्रमाण मोजते. यावरून हाडे किती मजबूत आहेत किंवा ती ठिसूळ झाली आहेत का हे ठरवता येतं. ही तपासणी छोट्या मशीनद्वारे सामान्यतः हाताच्या किंवा पायाच्या खोट्याची हाडाची घनता मोजली जाते. सांधेदुखी, पाठदुखी किंवा हाडाच्या आजारांचं वेळीचे निदान करणं आणि फ्रॅक्चरचा धोका टाळणं हा या तपासणीचा उद्देश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील वैद्यकीय पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील आणखीन एक उल्लेखनीय यश संपादन केलंय. 32 वर्षीय तरुण मुंबईवरून प्रवास करून शहरात परतल्यानंतर अचानक गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या तरुणाला तब्बल 3 महिन्यांच्या अथक उपचारानंतर यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून काढून स्थिर अवस्थेत वॉर्ड क्रमांक 1 मधून 20 जुलै 2026 ला डिस्चार्ज देण्यात आलाय. सदर रुग्ण हा ताप, थंडी आणि डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त होता. स्थानिक डॉक्टरांनी रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचं निदान केलं होतं. घाटीच्या कॅज्युअल्टी विभागात 9 एप्रिलला दाखल होताच त्याची स्थिती अत्यंत नाजूक झाली. रक्तदाब कमी झाला आणि तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी तात्काळ कृत्रिम श्वासोच्छवासासाठी त्याला इन्क्युबेट केलं. गंभीर ECGमुळे त्याला DC शॉक द्यावा लागला आणि पुढील उपचारासाठी ICCU मध्ये मेडिसिन पथक क्रमांक 4 मध्ये भरती करण्यात आलं. तब्बल 23 जून पर्यंत ICCU मध्ये उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी MICU मध्ये हलवण्यात आलं. CT स्कॅनमध्ये मेंदूत 8 मिलीमीटर जाडीचा रक्तस्राव असल्याचं आढळून आलं. न्यूरोसर्जन पथकाच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेशिवाय केवळ औषधोपचारांद्वारे उपचार सुरू झाले. विविध तपासण्यांमध्ये रुग्णाचं निदान फुफ्फुसाच्या गंभीर जंतू संसर्ग व चेतासंस्थेच्या संसर्ग असं निदान ठेवून विविध विभागांच्या समन्वयाने यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णाला ताप आणि आकडी येत असल्याने प्रतिजैविके व औषधे देण्यात आली. रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट सातत्याने कमी होत असल्याने त्याला एकूण 1 युनिट PCV, 11 युनिट FFP आणि 4 युनिट RDP रक्तघट चढवण्यात आले. प्रदीर्घ व्हेंटिलेटर सपोर्टची गरज पाहून रुग्णावरती ट्रॅकिओस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. घाटीतील वैद्यकीय व नर्सिंग पथकाच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्याला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आलं. रुग्णाला MICU मधून वॉर्ड क्रमांक 1 ला 6 जुलैला शिफ्ट करता आलं आणि तिथून 20 जुलैला डिस्चार्ज देत आहेत. संपूर्ण उपचार या प्रक्रियेचं नेतृत्व अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर सुचिता जोशी व मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय. तर मेडिसिन युनिट 4 चे पथक प्रमुख डॉक्टर प्रशांत गाजभारे यांच्या देखरेखीखाली रुग्णाचं सखोल उपचार नियोजन करण्यात आलं. या दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या उपचार काळात डॉक्टर लामत नूर, डॉक्टर मसरत खान, डॉक्टर अजहर पटेल, डॉक्टर शुभम घोगळ, डॉक्टर यशराज गरुड तसेच निवासी डॉक्टर श्रीत्सव ईश्वरन, डॉक्टर यशश्री खंदारे, डॉक्टर शोएब मुक्ताज, डॉक्टर विकास सिंग, डॉक्टर सागर पवार, डॉक्टर अनिकेत गाडेकर, डॉक्टर वैभव कवठेकर, डॉक्टर सर्वज्ञ भारसाखळे, डॉक्टर ईश्वर एडके, डॉक्टर वीना मालानी,
यांनी ICCU व MICU मध्येही वेळोवेळी रुग्णाच्या दैनंदिन उपचार, व्हेंटिलेटर व्यवस्थापन, औषधोपचार व सतत निरीक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ICCU व MICU मधील उपचार काळात रुग्णास योग्य सक्शन, श्वसन व्यवस्थापन, पोषण उपचार आणि सर्वांगीण वैद्यकीय सेवा सिस्टर इन्चार्ज रेणुका राठोड व सिस्टर इन्चार्ज सुलभा जगधने, ग्रेस श्री सुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नर्सिंग स्टाफद्वारे देण्यात आली आहे. या संपूर्ण उपचार प्रवासात घाटी रुग्णालयातील ICCU, MICU व वॉर्डमधील नर्सिंग स्टाफने दिलेली अखंड, संवेदनशील व रुग्णकेंद्रित सेवा अत्यंत प्रशंसनीय ठरली. तसेच रुग्णाच्या परिवाराने, विशेषतः आई वडील, कठीण काळात दिलेलं सहकार्य व मानसिक पाठबळ उपचारात यशाचं मोलाचं ठरलं. ही यशस्वी उपचार प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथील वैद्यकीय सेवा, तांत्रिक कौशल्य, बहुवैद्यकीय समन्वय आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफच्या निष्ठावंत सेवाभावाचं उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवर. राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेती चांगली पिकावी, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद मिळावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठुरायाच्या शासकीय पूजेनंतर प्रार्थना. तर लहान पंढरपुरात स्वच्छतेची वारी, विठुरायाच्या दारी उपक्रम उत्साहात संपन्न. बाबा पेट्रोल पंप ते छोटं पंढरपूर मार्गावरती महापालिकेची स्वच्छता दिंडी, 200हून अधिक सफाई कर्मचारी, ICT टीम आणि घंटागाड्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN न्यूज.